हॅलो फ्रेंड्स, ही बघा, ही कोथिंबीर तुम्हाला कशी वाटते? आत्ताच फ्रेश बाजारातनं आणलेली कोथिंबीर वाटते की नाही? पण ही ॲक्च्युली मी काल संध्याकाळी 8 वाजता रात्री घेतलेली ही कोथिंबीर आहे. तर ही कोथिंबीर मी कशी ठेवली हे तुम्हाला सांगते. मी कॉटनची साडी घेतली आहे, पातळ साडी कॉटनची. तर एका साडीचे 2-3 भाग करा. ही साडी पूर्ण भिजवून घ्या पाण्यात, ती पिळा आणि अशी मोठी पसरवून ठेवा. त्याच्यामध्ये ही कोथिंबीर ठेवा आणि ही अशी फक्त गुंडाळायची. कोथिंबीर कुठूनच अशी उघडी नका ठेवू. ही पूर्ण अशी गुंडाळून ठेवा अशी. आणि पूर्ण हे ओलं हवं, ओली साडी हवी, ही पूर्ण ओली करा साडी. आणि ही अशी ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता ही दुसऱ्या दिवशी उघडलेली साडी आहे, म्हणजे बघा तुम्ही ही किती फ्रेश आहे. आणि सेम असंच मी पुदिनाही ठेवते. पुदिनाही माझा फ्रेश राहिला आहे. हे बघा, हा काल रात्री 8 वाजता घेतलेला पुदिना आहे. तो मी आत्ता संध्याकाळी 5 वाजता बघतीये. तो हा पण पुदिना फ्रेश होता, तो मी आत्ता जस्ट निवडलेला आहे. हा पुदिना आणि ही कोथिंबीर. पण ओल्या साडीमध्येच ठेवायला हवं आणि भाजीच्या ट्रेमध्ये ठेवलेलं. परत मी बघितलंही नाही ओलं पाणी, म्हणजे ती कॉटनची साडी ओली केली आहे परत, असंही नाही. एकदाच ओली केली, पूर्ण साडी ओली केली. जे तुकडे होते, म्हणजे हाफ साडी होती, हाफ किंवा त्याच्यापेक्षाही हाफ. आता ही कोथिंबीरची मोठी जुडी आहे, तर ती मोठ्या साडीमध्ये थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये गुंडाळलेली. तर ही बघा केवढी फ्रेश आहे. जर तुम्हाला वेळ नाही मिळाला, कोथिंबीर आणली आहे, पुदिना आणला आहे, आज नाही वेळ मिळाला, दुसऱ्या दिवशी निवडायची असेल, तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स शेअर करा. थँक्यू.